समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। मंदिर चोरी संदर्भात मोठी काय प्रतिक्रिया असेल, कारण का अनेक लोकांनी राम मंदिरला दान केलं होतं, मात्र त्या दानावरतीच कुठेतरी डल्ला घातलेला पाहायला मिळतो। राम मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे ती साहजिकच जो हिंदू धर्मीय माणूस आहे, सनातनी माणूस आहे, त्यांच्या हृदयाला ठेच पोचलेली आहे। झालेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे, असं व्हायला नाही पाहिजे होतं। यासाठी आमची मागणी आहे की ही जी मंदिरं जी आहेत ती गव्हर्नमेंट जे आपल्या ताब्यात ठेवतं, तर मंदिरं कशी चालवली पाहिजे त्याबद्दलचं प्रशिक्षण हे शासनाला नाही। शासन हे निधर्मवादी आहे। आपला देश जो आहे तो निधर्मवादी असल्यामुळे धर्माची संस्कृती, अध्यात्म, धर्माबद्दलची काळजी घेणं या गोष्टी कळणार नाहीत आणि त्यांना कळल्या पाहिजे अशी पण इच्छा ठेवणं चुकीचं आहे। म्हणून ही जशी मुसलमानांचे जी मशीद आहेत त्यांच्या ताब्यात आहेत, ख्रिश्चनांच्या ज्या चर्च आहेत त्यांच्या ताब्यात, अशी हिंदूंची सर्व जी मंदिरे आहेत ती शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची एक समिती सरकारने गठन करून त्यांच्या ताब्यात ती दिली पाहिजे असं मला वाटतं। कारण जी झालेली गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। अर्थात आता शासनानं त्याच्यावर पाऊल उचललेलं आहे, ॲक्शन झालेली आहे, म्हणजे अटक वगैरे तर झालं आहे। पुढे आता कोर्ट वगैरे होईल, त्याच्यातून काही निर्णय लागायचा तो लागेल। परंतु सनातनी लोकांच्या हृदयाला जी ठेच पोचली ती भरपाई कोणी भरून देऊ शकत नाही। तर आपल्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की ही जी मंदिरं आहेत, आता इतर मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत किंवा अन्य धर्मीय लोक आहेत, यांच्या मंदिरांची व्यवस्था जे ती त्यांची ते लोक सांभाळतात। उदाहरणार्थ वक्फ बोर्ड आहे मुसलमानांचं, ते सांभाळतं। अशा प्रकारे आमचे हिंदूंची पण जी मंदिरं आहेत ही सगळी मंदिरं शंकराचार्य, अधिकृत रामानुजाचार्य, अधिकृत वल्लभाचार्य, अधिकृत रामानुजाचार्य ही आमचे आचार्य आहेत हिंदू धर्माचे सगळे मंडळी। तर अशा आचार्यांची एक सरकारने समिती गठीत करावी आणि त्या समितीच्या ताब्यात ती मंदिरं दिली पाहिजेत। म्हणजे आमचे मंदिरं जी आहे आमच्या ताब्यात आली तर आम्हाला आमची धार्मिकता जी आहे ती जपता येईल, धार्मिक शिक्षण देता येईल। मग सरकारने ग्रंथ वाचलेत का, आमची संस्कृती माहिती आहे का, नाही माहिती आहे। मग तिथेही अशा प्रकारचे जे अधिकारी लोक जे आहेत, आता शाळा कॉलेजमध्ये इंग्रजांनी पहिलं काय केलं, गुरुकुल पद्धत हटवून टाकली। त्यामुळे गुरुकुल नाही, त्यामुळे अध्यात्माचं ज्ञान नाही, शाळा कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचा अभ्यास नाही। त्यामुळे प्रशासनाच्या मार्फत येणारे जे अधिकारी आहेत त्यांना ह्याच्यातला अध्यात्माचा अभ्यासच नाही। पाप पुण्य किंवा लोकांची भावना ह्याच्याशी काही संबंध नाही। तर अशा गोष्टी घडणारच। त्यामुळे हे अभिप्रेतच होतं की जिथे शासन आपला अंकुश ठेवेल आणि हे आध्यात्मिक धार्मिक स्थळ जिथे ठेवेल तिथे कर्मचाऱ्यांना माणूस येणार। माणूस म्हटलं की तो चुका करणार। त्यामुळे त्याच्यावर जे आध्यात्मिक संस्कार पाहिजेत ते नाहीत। म्हणून मी या चोरीनंतर माझ्या मनात असा विचार आला की सरकारकडे सर्व सनातनी लोकांनी प्रयत्न केला पाहिजे, मागणी केली पाहिजे आणि शासनानं हिंदूंचं जसं वक्फ बोर्ड आहे तशा प्रकारची आमची धार्मिक एक समिती स्थापन करून, आम्ही अधिकृत लोक आहोत, आम्ही रामानंदाचार्य आहेत, वल्लभाचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, आमचे 4 शंकराचार्य आहेत, यांची समिती स्थापन करून त्यांच्या ताब्यामध्ये ही मंदिरं दिली पाहिजेत। तुम्ही देखील राम मंदिरासाठी जवळपास कोट्यावधी रुपयाचा निधी दिला होता। हां, आम्ही 2,53,00,000 रुपये आणि वरती काहीतरी पैसे दिले। हा तोच सांगायचा मुद्दा आहे की हा अस्मितेचा प्रश्न आहे ना, आमच्या सगळ्यांच्या भावनांचा प्रश्न। ज्या लोकांनी आम्हाला मी काय माझ्या खिशातले पैसे दिले नाही, ज्या लोकांनी ते पैसे जमा करून दिले, गोरगरिबांनी पायी जमा करून दिलेले आहे आणि तिथे ज्यावेळी चोरी होते तेव्हा लोकांच्या भावनेला जी ठेच पोचते ती अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि ती नाही झाली पाहिजे। म्हणून कुठलंही शासन असेल तरी शासन निर्णय म्हणजे कठोर कारवाई करेल वगैरे ठीक आहे, पण भावना परत आणता येणार नाही। त्यामुळे कारवाई जी आहे ती झाली ती योग्यच आहे, पण शासनानं जरूर विचार करावा। आणि तुमच्या माध्यमातून मी परत एकदा सांगेन, सर्व सनातनी लोकांनी हा विचार मांडला पाहिजे आणि शासनानं असा कायदा करून ही मंदिरं जी आहेत ती अन्य धर्मीय लोकांच्या ताब्यात कशी मंदिरं आहेत तशी हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या आचार्य लोकांच्या ताब्यात का नको, साधू संत महंतांच्या ताब्यात का नको, ती द्या ना। शंकराचार्य हे म्हणजे सर्टिफाईड व्यक्तिमत्व आहे, रामानुजाचार्य सर्टिफाईड व्यक्तिमत्व आहे, हिंदू धर्माचं नेतृत्व करतात, हिंदू धर्माचं ते नेतृत्व करतात, त्यांच्यावर प्रचंड श्रद्धा असते लोकांची। आता मीच बघा, मी लोकांना सांगितलं मेल्यानंतर बॉडी दान करा, 56,000 लोकांनी फॉर्म भरून दिले आणि त्याच्यापैकी
आतापर्यंत आमचे 228 लोकांनी बॉडी डोनेट केल्या. असं नाही आहे की फक्त फॉर्म भरून दिले. आपला नातेवाईक, आपली आई की आपले वडील की आपला भाऊ की आपली बहीण वारल्यानंतर बॉडी गव्हर्नमेंटच्या शासकीय महाविद्यालयाला द्यायची आहे, ती पण फुकट द्यायची आहे आणि शिक्षणासाठी द्यायची आहे. तर म्हणजे लोकांचं केवढं प्रेम असेल माझ्यावर. मग अशा लोकांनी जर त्या संस्थेमध्ये आलेत तर मंदिरं जी आहेत त्या मंदिरांची पावित्र्य जपलं जाईल, ती संस्कृती जपली जाईल, तो धर्माचा पैसा जो आहे तो धार्मिक शिक्षणासाठी लावला जाईल. आणि धर्म आवश्यक आहे.